फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय ते अर्थातच तामोड वेतळवाडी संघाला. चला सामना थोडासा स्पीडअपमध्ये घ्या. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. वेळेच्या नियोजनानुसार आपण थोडेसे मागे आहोत याची सगळ्यांनी नोंद घेऊन सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच पुढील सत्कार अशोक भिकुनेवरे यांचा सत्कार करतील विनोद काताले. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. पन्हाजी कोंडवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. आपल्या प्लेयरची नावं आमच्यापर्यंत पोचवायची आहेत. पन्हाजी कोंडवाडी आपला अतिरिक्त खेळाडू. पहिलाच चेंडू फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु तदनंतर मात्र फलंदाज चेंडूला मात्र बीट होतोय. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती चांगलं सुरुवात म्हणावी लागेल ती अर्थातच तामोंड वेताळवाडी संघाची. प्रवीण आणि ओमकार ही जोडगोळी मैदानात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणात दिरांगाने पण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा या ठिकाणी पळून कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तेवढंच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते अर्थातच तामोंड वेताळवाडी संघाचं. बिनबाद 3 अशी धावसंख्या. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि तोपर्यंत मात्र चित्याच्या चपळाईने 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच एका धावेने संघाची धावसंख्या वधारेल. 4 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज प्रवीण. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फलंदाज प्रवीण याचा. 1 धाव निश्चित मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र एका धावेवरतीच समाधान. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 5 अशी धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकात कशी गोलंदाजी करावी याचं मात्र चांगलं प्रदर्शन करताना गोलंदाज मारुती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. कर्णधाराने टाकलेला विश्वास, त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळालाय तो गोलंदाज मारुती. फलंदाजांचा विचार केला तर एका बाजूला प्रवीण असेल, एका बाजूला ओमकार असेल. स्ट्राईक रोटेट मात्र प्रत्येक चेंडूवरती होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न फलंदाज ओमकार याचा. 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र खराब फेकी, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तोपर्यंत 3 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 3 धावांची संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. ओमकारच्या बॅटमधून आलेला हा फटका. 3 धावा मात्र प्राप्त होत आहेत. जरी मोठे फटके लगावले नसले तरी एकेरी दुहेरी धाव प्राप्त करून संघाच्या धावसंख्या उभारण्यात यश मिळवताना पाहायला मिळतात. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार. सत्कार दिनेश घडशी यांचा सत्कार, दिनेश कदम यांचा सत्कार करतील तुषार घरवे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करताना पन्हाजी कोंडवाडी संघाची. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप घ्या, सामन्याला विलंब लावू नका. तसेच पुढील सत्कार मान्य श्री दिनेशजी सुधीरजी कदम यांचा सत्कार करतील मंगेश माली. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओमकार. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू घरंगळत जातो यष्टिरक्षकाच्या मागे. तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 14 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एकही चौकार नव्हता, परंतु एक षटकार मात्र जरूर लगावला होता तो प्रवीण नावाच्या फलंदाजाने. आणि त्याच जोरावरती 14 ही धावसंख्या
प्राप्त केली होती पहिल्या षटकामध्ये. यावेळी मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चलाक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती गोलंदाज सुमित याच्या मार्फत चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला, तदनंतर मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये नीटचा चेंडू नव्हता, हलके स्टेअर केलंय पॉईंटच्या दिशेने आणि या ठिकाणी 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. 17 ही धावसंख्या. 17 वरती कोणत्या संघाला खतरा असेल? येणाऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार होईल का सुमित नावाचा गोलंदाज विकेट प्राप्त करेल? हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू घरंगळत जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा फंबल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय, त्याचाच पुरेपूर फायदा पंच नो म्हणून चेंडू घोषित करतायत. 2 धावांची लहर म्हणजेच एकूण 3 धावा या ठिकाणी गणल्या जात आहेत. सर्कलच्या बाहेर एक अतिरिक्त खेळाडू, त्याचमुळे नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. पंचांचं नीट असं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आज पंचांचा विचार केला तर गणेश यादव सर असतील, संदीप सर असतील, दिलीप चव्हाण सर असतील, तिन्ही नावाजलेले पंच या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र बॅटची एज घेऊन चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये झेल बांधून परतावं लागेल ते फलंदाज प्रवीण याला, आणि प्रवीणकडे ताकद होती मोठे फटके सजवण्याची. तो प्रवीण मात्र आता तंबूत परतताना पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 20 अशी धाव. तसेच पुढील सत्कार मान्य श्री काशीराम लक्ष्मण दिवाले यांचा सत्कार करतील रघुनाथ बेर्डे. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज जनार्दन मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती सुमित. फुलटोआचा चेंडू, परंतु नीटचा फटका सजवता आला नाहीये. तो फलंदाज जनार्दन याला. तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. 21 हा शुभ अंक गजाननाचा, अर्थातच आज संकष्टी, आणि गजाननाला आपण 21 दुर्वांची जुडी वाहतो, त्याचप्रमाणे 21 मोदकांचा प्रसाद देतो आणि 21 हा शुभ अंक धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सुमित. यावेळी स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, बॅट मात्र जोरात भिरकावतोय फलंदाज ओमकार. बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाहीये. तदनंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी गणली जाते. 22 ही धावसंख्या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. अर्थातच प्रथम फलंदाजी करताना पन्नाजे कोंडवाडी संघाची तामोड वेताळवाडी संघाच्या विरोधात. तामोड वेताळवाडी संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मारुतीने 14 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र सुमित आपल्या नावाला साजेची अशी गोलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केली आहे. यावेळी फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय, म्हणजेच शेवटचं हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडेल का विकेटचा पाऊस पडेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. मैदानावरती आपण पाहतोय रखरखतं ऊन आहे, परंतु रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या स्वतःच्या नावासाठी इथे मात्र प्रत्येक खेळाडू संघर्ष करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि नाव मित्रांनो एका दिवसात होत नसतं, एके दिवशी मात्र नक्की होत असतं. आणि तेच नाव घडवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी तुम्हाला मेहनत करणं गरजेचं असेल. नशिबावरती अवलंबून राहाल तर नशिबावरती अवलंबून राहणारा मेहनत करणारे लोक जेवढं सोडतात तेवढंच मात्र प्राप्त होतं. तुम्हाला मेहनत सुद्धा करावी लागेल आणि नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणं गरजेचं असेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू मात्र फरार होतोय. सीमा रेषा पार, चौकार. एक गडी बाद 30 अशी धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्याच चेंडूवरती स्वागत करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जनार्दन.
ओमकार फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती समीर नावाचा हा गोलंदाज यावेळी हलकेच स्टेअर केलाय. काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल. खराबपैकी म्हणावी लागेल त्याचा पुरेपूर फायदा उठवताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॅकअप तेवढा नव्हता. तदनंतर मात्र 4 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांचा आणि इथे मात्र थोडासा लेझीनेस पण आपल्याला क्षेत्ररक्षणाचा पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवलाय. 4 धावा पळून पूर्ण केल्यात. 4 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर होते. 34 धावसंख्या धावफलकावरती. 34 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा ओमकार सज्ज असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल. चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा चांगलं एकदा रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांशी संघाची धावसंख्या वधारते. 36 लॉस ऑफ 1 विकेट. 36 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 षटकामध्ये जी एक मोठी टोटल उभी करण्याचं स्वप्न घेऊन उतरलेले फलंदाज तामोंड पनाजे कोंडवाडी संघाकडून त्यातला एक फलंदाज अर्थातच प्रवीण तंबूत परतलाय. तदनंतर मात्र फलंदाजांची धुरा ओमकार आणि जनार्दन सांभाळताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी करतायत. संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजाचा विचार केला तर मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवलंय परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढी साथ मिळत नाहीये. त्याचमुळे एकेरी दुहेरी धावसंख्येत रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती रोखून ठेवतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वधारेल. 37 ही धावसंख्या धावफलकावरती. 37 ही धावसंख्या धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील ते समीर याचे. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार करेल का फलंदाज जनार्दन हे मात्र पाहण्याजोगं असेल. जनार्दन आतापर्यंत वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा केविलवाना प्रयत्न. तदनंतर मात्र चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून सुटतोय. बॅकअप चांगला होता. चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनिशी संघाच्या धावसंख्येत भर होते. संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती. 39 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. मर्यादित 3 षटकांमध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात प्रथम फलंदाजी करताना पन्नाजे कोंडवाडी संघ या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर मात्र अशी खेळी खूप महत्त्वाची असेल. यावेळी मात्र गोलंदाजाकडून चुकी होते. खराब चेंडूची फेकी होताना आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली आहे. 40 ही धावसंख्या धावफलकावरती. आणि सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले जवळजवळ 3 सामने 40 पार करताना आपण पाहिले. त्यामध्ये 26 धावा म्हणजेच लोअर स्कोरचा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. बहिरवली देवळवाडी वर्सेस होडकार वरचीवाडी आणि तोही सामना चुरशीचा झाला होता. म्हणजे प्रत्येक संघामध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाजचा भरणा असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी गावावरून उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं ग्रामस्थांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी मात्र बाद होऊन परतावं लागेल. शेवटचा चेंडू म्हणजेच 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला 2 गडी बाद 42 अशी धावसंख्या म्हणजेच 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो अर्थातच तामोंड वेतळवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना पन्हाळजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी लगेचच आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. पन्हाळजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. चालू असलेला आपण सामना पाहतोय पन्हाळजे कोंडवाडी वर्सेस तामोंड वेताळवाडी. अर्थातच श्री भैरी मोमाई चषक 2026 हा पर्व पहिलंच थरार आपण अनुभवतोय. UTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व क्रीडा रसिक त्याचप्रमाणे गावावरून उपस्थित राहिलेले क्रीडा रसिक या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावावरून उपस्थित राहणं म्हणजे तो तुमचा फक्त मुंबईपर्यंत येण्याचा प्रवास नव्हता तर तुमची गावाच्या लोकांशी जोडलेली नाळ आपण या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. आणि प्रत्येक खेळाडूला आपल्या गावातील प्रत्येक तसेच पुढील सत्कार मान्य श्री नारायण जावले बैरवली भागणेवाडी यांचा सत्कार करतील काशीराम लक्ष्मण दिवाले. चला कोंडवाडी संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. तामोंड वेतळवाडी संघ आपली सलामीची जोडगोळी लगेचच मैदानात पाठवा. विलंब लावू नका. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. टाइम टेबल प्रमाणे आपण खूप मागे चाललोय त्याचाही सर्वांनी भान ठेवा.
कारण मित्रांनो वेळेचा जर विचार केला तर लहानपणी आपल्या हातामध्ये घड्याळ नव्हतं तेव्हा सगळ्यांकडे वेळ होता, परंतु आता प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे पण वेळ कोणाकडे नाही आहे. त्यामुळे वेळेचं थोडंसं भान ठेवून नक्कीच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असेल. पनाजे कोंडवाडी वर्सेस तामोंड वेतळवाडी होडकाड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामदैवत श्री भैरी मोमाई यांच्या कृपेने आज एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी रंगताना आपण पाहतोय. आणि हा फक्त क्रिकेटचा सामना नाही तर आपल्या श्रद्धेचा, आपल्या परंपरेचा आणि आपल्या संस्कृतीचा उत्सव आहे. ही स्पर्धा फक्त जिंकण्यासाठी नाही तर आपल्या गावाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक पवित्र योगदान आहे. आणि आज या मैदानावर पडणारा प्रत्येक बॉल, प्रत्येक उडणारा प्रत्येक षटकार हा आपल्या मंदिराच्या उभारण्यासाठी एक मजबूत पाया ठरणार आहे. खेळाडू मैदानात लढतील पण त्याच्या प्रत्येक धावात, प्रत्येक विकेटमध्ये आपल्या श्रद्धेची शक्ती दडलेली असेल. हे फक्त क्रिकेट नाही, ही सेवा आहे, ही भक्ती आहे. आणि हेच सांगताना होडकाडचे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक परिपूर्ण नियोजन आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या. यानंतर होणारा सामना पनाजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. दोन्ही संघनायकन या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहिलेत. नाणेफेक होताना आपण पाहतोय. तामोंड वेतळवाडी संघ लगेचच आपले बॅटर मैदानात पाठवा. सलामीची जोडगोळी मैदानात पाठवायची आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि तसेच 43 पुढील धावांचं सत्कार. समीकरण. हॅलो. आजच्या या शुभदिनी आपल्या होडखाड बोद्धवाडी संघाचा कर्णधार कुमार आतेश तांबे याचा वाढदिवस आहे. तरी त्यांनी आपल्या मंडळातर्फे त्यांना आम्ही आमंत्रित करतो की त्याचा सत्कार करतोय, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. सर्वांनी त्याचा अभिनंदन करायचं आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याचा सत्कार करतील महेश गोरिवले. आज उपस्थित मान्यवर जे गावावरून उपस्थित झाले त्यांच्यासाठी खास सांगावं लागेल, कारण तुम्ही या खेळाडूने जरी गाव सोडलं असेल तरी गावाने मात्र तुम्हाला कधीच सोडलं नाही. आणि ते यांच्या सर्वांच्या उपस्थितीतून आज इथे सिद्ध झाले. लोक म्हणतात अंतर वाढलं की माणसं दूर जातात, पण आज सिद्ध झाले अंतर वाढलं की आपुलकी अजून घट्ट होते. तुमच्या येण्याने मैदान भरलं नाही तर मन भरून आलंय. प्रत्येकाच्या टाळीत गावाचा आवाज होता, प्रत्येक घोषणेत आपल्या मातीतला अभिमान होता. ही स्पर्धा जिंकणं मोठं नाही, मोठं आहे हे दाखवणं की आपण कुठेही गेलो तरी गावासाठी उभे राहतो, एकत्र राहतो. मनापासून कृतज्ञ आहोत, कारण तुम्ही फक्त उपस्थित राहिला नाहीत तर पुढच्या पिढीला संदेश दिलात. मूळ विसरू नका, कारण मुळं आपली झाडं आकाशाला भिडतं. सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वळूया मैदानावरती. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता फलंदाजाकडून, परंतु या ठिकाणी चंद्रकांत आणि प्रतीकची ही जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकच्या बॅटमधून 2 धावा पहिल्या चेंडूवरती प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचा विचार केला तर प्रवीण गोलंदाजी मार्कवरती 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय असेल वेटिंगवरती आणि नक्कीच या ठिकाणी योग्य तो निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. अपीलमध्ये विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय, उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पंच नक्कीच याच्यावरती विचार विनिमय करतील आणि आमच्यापर्यंत आपला निर्णय जरूर पोहोचवतील. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा प्राप्त केल्या होत्या, तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि झेल बाद होऊन परतावं लागेल. ते अर्थातच फलंदाज प्रतीक याला. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. यानंतर होणारा सामना पनाजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. तामोंड वेताळवाडी संघाची 43 धावांचा पाठलाग करताना आता मात्र प्रत्येक तंबूत परतलाय, म्हणजेच नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल.
सविकेत फलंदाजी मार्कवरती. यावेळी लेग स्टिकवरती ठेवण्याचा मानस गोलंदाजाचा फसतोय. चेंडू मात्र एसटीच्या खूपच बाहेरचा. पंच मात्र दंडित करतायत. वाईड चेंडू घोषित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली आहे. 3 ही धावसंख्या धावफलकावरती. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती. एक मोठा मासा गळाला लागलाय प्रतीकच्या रूपामध्ये. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. फलंदाजाला मात्र जकडून ठेवलंय. फलंदाजाला नीटसा चेंडू समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. सविकेतचा विचार केला तर आतापर्यंत चाचपडताना फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दडपण उधळून लावायचं असेल तर मोठे फटके सजवावे लागतील. गोलंदाजावरती दबाव टाकावा लागेल. इथे मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्येचा विचार केला तर सहा ही धावसंख्या धावफलकावरती. तदनंतर पुन्हा एकदा एकेरी धाव म्हणजेच 7 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज प्रवीण याचं आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं असावं याचं मात्र ज्वलंत उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिले 3 नंतर वाईड गेले. 6 ना. 6 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. खराब फेकी. तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 8 ही धावसंख्या धावफलकावरती. 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या. चांगली समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल. ते अर्थातच पनाजे कोंडवाडी संघाच्या बाजूने. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे तामोंड वेताळवाडी संघाला. एक मोहरा प्रतीक तंबूत परतलाय. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय चंद्रकांत आणि सविकेत. आणि दोन्ही फलंदाजांना आता मात्र गिअर बदलावा लागेल. कारण चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 12 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 34 35. 12 चेंडू आणि 35 धावा समीकरण गोलंदाजी मार्कवरती रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 35 धावा करण्यासाठी दोन्ही फलंदाज आपले हात खोलतील का. इथे मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसतोय. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज चेंडूला बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज रोहन आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. जेवढा तुम्ही दबाव टाकाल तेवढा मात्र सामना तुमच्या बाजूने झुकेल. हेच तंत्र वापरताना गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा प्रेशर, हा दबाव जर उधळून लावायचा असेल, दडपून उधळून लावायचं असेल तर मात्र फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील. मोठे प्रहार करावे लागतील. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. यावेळी रनआउटची संधी. आणि इथे मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते. बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क नाही. तदनंतर मात्र बाईकच्या स्वरूपात एक चोरटी धाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 9 ही धावसंख्या धावफलकावरती. वाईट चेंडू म्हणजे आता कुठेतरी आपल्या लईमध्ये, आपल्या टप्प्यामध्ये बदल करताना गोलंदाज थोड्याशा चुक्या करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या चुकीचा फायदा अवांतर धावसंख्येमध्ये होतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 10 ही धावसंख्या धावफलकावरती. दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार. बॅटच्या स्लॉटमध्ये आल्यानंतर चेंडू समोरच्या प्लॉटमध्ये डिपॉझिट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र डिपॉझिट होतोय क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. इथे मात्र झेलबाद. दोन गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र थोडीशी बाजू सांभाळावी लागेल. फलंदाजांना एक चांगली भागीदारी करावी लागेल. चांगले मोठे फटके सजवावे लागेल. परंतु इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकापासून नियंत्रण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या फलंदाजांना जकडून ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण श्री भैरी मोमाई चषक 2026च्या पहिल्या पर्वामध्ये प्रत्येक संघ आतुरलेला असेल या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी. आणि तीच मेहनत, तोच संघर्ष मैदानावरती प्रत्येक खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतोय.
रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक खेळाडूंना सांगणं गरजेचं असेल, पाणी जास्त प्या, कारण डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते या रखरखत्या उन्हामध्ये. सामना कोणीही जिंको, परंतु आपल्या तब्येतीची मात्र काळजी घेणं गरजेचं असेल. 2 धावा पळून कंप्लीट केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या 12. ही धावसंख्या 12 या धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 1 डझन ही धावसंख्या धावफलकावरती. 2 गडी तंबूत परतलेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी तामोंड वेतळवाडी संघाला. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पन्नाजी कोंडवाडी संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजीचा समतोल राखताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू, परंतु चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळे नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज आपल्या शैलीमध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. एका धावेने संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र हळूहळू पन्नाजे कोंडवाडी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजूनही सामना जर पाहिला तर दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ बाजी मारेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 26. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी ते लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नव्हता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा रेषा पार जाईल का, परंतु लॉंगांचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. तर तोपर्यंत मात्र या ठिकाणी धावांची लईलूट होताना मैदानात पाहायला मिळते. 3 ही धावसंख्या धावफलकात ऍड होताना पाहायला मिळेल. 20 ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 23 धावांची गरज असेल. 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूमध्ये 23 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करणं गरजेचं असेल. प्रेशर पाहायला मिळतोय फलंदाजांवरती, कारण गोलंदाजी एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, लयबद्ध गोलंदाजी. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र गॅप शोधलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती. चेंडू शिल्लक असतील 4 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 19 जिंकण्यासाठी. अर्थातच तामोंड वेतळवाडी संघाला 4 चेंडूमध्ये 19 धावा असं समीकरण. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि प्रहार करणं गरजेचं असेल. हा सामना जिंकायचा असेल तर 19 धावा तुम्हाला जमवाव्याच लागतील, कारण कंपल्सरी चेस या पद्धतीचे सामने या स्पर्धेत आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये 19 धावा जमा करायच्या आहेत, म्हणजे 3 चेंडूवरती 3 लगातार षटकार मारणं गरजेचं असेल. यावेळी चांगलं गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1च धाव या ठिकाणी गणली जाईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 18. यानंतर होणारा सामना पन्नाजे रामवाडी वर्सेस होडकाड बौद्धवाडी. बौद्धवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बौद्धवाडी संघाला विनंती असेल की आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण हा सामना झाल्यानंतर सजवून घ्यायचं आहे. झेलचा उडालेला कारंजा झेलखाली स्वतः गोलंदाज. या ठिकाणी झेल बाद होऊन परतावं लागेल. 3रा हादरा बसतोय. 3रा गडी बाद होतोय पन्नाजे कोंडवाडी संघाच्या विरोधात तामोंड वेतळवाडी संघाचा. चला, नवीन बॅटर लगेचच मैदानात
जायचं आहे. काशीराम गोरिवले यांचा सत्कार करतील राकेश दादा जोनले. यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. किरण काशीराम गोरिवले यांचा सत्कार करतील राकेश दादा जोनले. शेवटचा औपचारिकचा चेंडू या सामन्याचा. खराब चेंडू, पंच नो म्हणून चेंडू घोषित करतायत. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती एकच चेंडू आपल्याला काढायचा आहे आणि तुम्ही खराब फेकी करताय. म्हणजे कुठेतरी तुम्हाला जे काही प्रयोग करायचे आहेत ते मात्र करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची एज घेऊन चेंडू घरंगळत जातोय यष्टिरक्षकाच्या मागे आणि या ठिकाणी नक्कीच पन्हाजे कोंडवाडी संघ या ठिकाणी हा सामन्याचा विजय प्राप्त करतोय. खूप खूप अभिनंदन असेल पन्हाजे कोंडवाडी संघ. तामोड वेतळवाडी संघ हार्डलक बॅडलक म्हणावं लागेल. तुम्हाला विनंती असेल, आपल्या संघनायकाला विनंती असेल की आपण या स्पर्धेत